निराळी वस्ती येथील यशराज नगर भाग 2 मधील 15 रो हाऊसेस नव्या रेल्वे मार्गात बाधित होणाऱ्या घरमालकांना याचा थेट मोबदला मिळावा अशी मागणी आहे. 7 वर्षांपूर्वी 10 ते 15 लाखाला 550 चौरस फुटाचे रो हाऊस संबंधितांनी बिल्डर शरद मुथा यांच्याकडून खरेदी केले आहेत. मात्र तेव्हापासून खरेदी खत करून दिलेले नाही. रहिवासियांकडे पावत्या कागदपत्रे आहेत, जागेचा कब्जाही आहे. तेव्हा रेल्वेकडून भूसंपादनाविषयी मिळणारी नुकसान भरपाई आम्हालाच मिळावी अशी मागणी होत आहे. याबाबत काही लोक जाणीवपूर्वक अडथळा आणत आहेत. भूसंपादन अधिकाऱ्यांमार्फत अडथळे आणत आहेत. हे अडथळे फेटाळून लावावेत आणि ज्याची त्याची रक्कम जी आहे तो मोबदला त्यांनाच मिळावा, नुकसान भरपाई आम्हालाच मिळावी अशी मागणी आहे. या पत्रकार परिषदेत रहिवासी संतोष जाधव, अनिल जाधव, रोहित मोरे, बापू गायकवाड, लता भोसले, शैला खुर्द, आकाश जगताप आदी 10 कुटुंब उपस्थित होते. एकूण किती आहे? आता 10 जणांची 15 आहे. प्रत्येकी कितीचा प्लॉट आहे तुमचा? 550 प्लॉट आहे. आणि जाती किती प्रत्येकाची जाते जागा? पूर्ण करतात. 550 एक मिनिट. आता सध्या तुमची जी जागा आहे घराची कब्जा तुमच्याकडे आहे, बरोबर? तुमच्याकडे खरेदी करतात, बरोबर? तुम्ही कुणाकडनं खरेदी केली? शरद मुथा हाऊसिंग डेव्हलपमेंट. आता त्यांनी का दिलं नाही अजून तुम्हाला? संदीप अडकेंच्या तक्रारीमुळे आपले पैसे आणखी तुम्हाला आता अडले असेल. तुम्हाला गेल्या 6 वर्षामध्ये त्यांनी खरेदी खत का दिलं नाही? 2018 पासून ती केस चालू आहे. नाही सांगा ना सर, त्यांच्यावरती वैयक्तिक दुसरी काय केस आहे त्यांच्यावरती, कुणावर? बिल्डरवरती. त्याच्यामुळे ते झालेलं नाहीये खरेदी आपली. त्यामुळे तसं लेखी तरी लेखी दिलेलं नाहीये आम्हाला. ते खरेदी कोर्टाला दिलं. आम्हाला जे डॉक्युमेंट दिले घर घेताना त्याच्यामध्येच लेखी दिलंय की तुम्हाला 2 ते 3 महिन्यात खरेदी करून देतो. कधी दिलंय? आम्ही जेव्हा 2018-19 ला घर घेतलं त्यावेळेला ते लेखी दिलेलं आहे आम्हाला की 2 ते 3 महिन्यात. केवढ्या घेतला तुझा प्लॉट आहे? आम्ही 15.5 लाख रुपयाला घेतलं आहे. प्रत्येकी 15.5 लाख. मग ते 2-3 महिन्यात देतो म्हणले, त्याचा पाठपुरावा केला नाही का तुम्ही? मग तोंडी केलंय असं. आता आम्हाला पुढे भविष्यात थोडीच माहिती होतं की असं आम्ही घर जाणार आहे. आम्ही तोंडी आता ठीक आहे. 2018 ला खरेदी केले 15, त्यातले 15 पण बाकीच्या लोकांचे सुद्धा जात आहेत का 15च्या व्यतिरिक्त, का फक्त सगळ्या 15चेच जात आहेत? आता 15च्या आम्हाला तेवढं म्हणजे की कल्पना आहे की आमचे चालले तेवढं आम्हाला अहवाल दिले. किती जणांना नोटीस आल्या? नोटीस आम्हाला आलेलं नाही आहेत सर. तुम्हाला आता अजून नोटीस नाही आल्या. मग जाणार कशावर तुमचं जागा? येऊन सांगायलाच ना रेल्वेवाले तिथं त्यांनी करून गेले. नुसतं सांगणं वेगळं, नोटीस दिली का लेखी?